आहे। यामुळे वीर धरणातून 33,000 तर उजनी धरणातून 1,26,600 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील 6 बंधारे व दगडी पूल पाण्याखाली गेले आहेत। तर नदीपात्रातील पाणी बाहेर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे। सोमवारी रात्री 8 वाजता पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात पाणी येणार असल्याने पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झाला आहे। दरम्यान रविवारी दुपारी वीर धरणातून 61,923 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे। तो रविवारी रात्री कमी करून 33,609 क्युसेक करण्यात आला आहे। मात्र उजनी धरणातून सुरू केलेला 20,000 क्युसेक विसर्ग यात वाढ करत सोमवारी सायंकाळी 1,26,600 क्युसेक करण्यात आला आहे। त्यामुळे भीमा नदी पात्रात चंद्रभागा एकूण 1,60,200 क्युसेक विसर्ग सुरू आहे। हा मोठा विसर्ग सोमवारी रात्री पंढरपूर येथे दाखल होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे। 1,60,000 क्युसेक विसर्ग आला तर गोपाळपूर येथील पुलावर पाणी येणार आहे। सोमवारी सकाळपासून पंढरपूर येथे 60,000 क्युसेकने पाणी वाहत आहे। या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन, कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुडूच हे 6 बंधारे तर पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेले आहेत। दरम्यान चंद्रभागेला आलेल्या पुरामुळे पंढरपूर येथील नदीपात्रातील पुंडलिक मंदिर निम्मे बुडाले आहे, तर इतर लहान मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत। आणखी पाणी पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने चंद्रभागेला महापूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। यामुळे नदीकाठच्या शेती पिकात पाणी शिरणार आहे। यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर करा।